नमस्कार भव्य अधिकाऱ्यांनो. अभ्यास कसा चालू आहे? चांगलाच चालू असणार, कारण की एक्झाम खूपच जवळ आलेली आहे. तर एक्झाम जवळ आल्या कारणामुळे आता माझा अभ्यास जरा जोरात सुरू झालेला आहे, कारण की एक्झाम सुद्धा झालेली आहे, रायटिंग झालेली आहे, प्रॅक्टिकल बाकी आहे, परंतु होऊ शकते प्रॅक्टिकलसाठी एवढं काही नाही आहे. तर बघा, आज करणार आहोत भूगोलचं रिव्हिजन. खरं तर भूगोलचं रिव्हिजन कालपासून सुरू झालेलं आहे आणि आज ते संपूर्ण करायचं आहे. बघत राहा. तो चलिए शुरू करते हैं. जेव्हा पण भूगोलचा अभ्यास सुरू कराल तेव्हा सोबत घ्या ॲटलास किंवा तुमच्या जवळ लावायला पाहिजे तशा प्रकारचे नकाशे, कारण की जेव्हा तुम्ही कुठलीही ठिकाण एकदा रिकॉल करतात त्यावेळेस ते जेव्हा नकाशामध्ये बघतात त्यावेळेस ते मेमोराईज करायला आणखीन सोपं पडतं आणि ते तुम्हाला जास्त वेळ लक्षात राहतं. हा होता माझा आनंदाचा क्षण, कारण की माझं महाराष्ट्राचं भूगोलाचं रिव्हिजन कंप्लीट झालं होतं आणि ते कंप्लीट करण्यासाठी मला वेळ लागला होता 3.5 तास. तर जेवण केल्यानंतर पुन्हा घेतला भूगोलाला सुरुवातची रिव्हिजनसाठी, आणि रिव्हिजनचा शेवटचा टप्पा असतो तो म्हणजे पीवायक्यू. ज्यावेळेस तुम्ही सोडवता त्यावेळेस रिव्हिजनचा जो पाठ असतो तो संपूर्ण होतो. तर यावेळेस मी जेवण केल्यानंतर भूगोलच्या पीवायक्यूला सुरुवात केली आणि ते केले कंप्लीट. खरं तर करायचं होतं भूगोल, परंतु मन बोलायला लागलं की करूया पॉलिटी. मग काय म्हणताय, मनाचं ऐकलं आणि सुरुवात केली पॉलिटीला. त्यावेळेस 5 तास झाले होते आपल्या दिवसातून अभ्यास करून आणि वाजले होते घड्याला 10:30. तर या 10:30 वाजता सुरुवात केली इंडियन पॉलिटीला. पॉलिटीचा अभ्यास करताना मला आठवलं की माझ्या काही गोष्टी लक्षात नाही येत, का बरं येत नाही ते समजत नव्हतं. परंतु पुन्हा आठवलं की आपण 4 महिने या लक्ष्मीकांतला हातच नव्हता लावला आणि 4 महिन्यांचा पिरियड हा मला दाखवून गेला की तुम्ही कितपर्यंत किती गोष्टी विसरू शकता. त्यामुळे जेवढे शक्य असेल तेवढं रिव्हिजन देत राहा, कारण की जेवढं तुम्ही रिव्हिजन देत राहाल तेवढ्या तुमच्या गोष्टी नक्कीच लक्षात राहतील. नाहीतर माझ्यासारखा 4 महिन्यांचा गॅप पडला तर तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल.